मित्रांनो, आजची कथा एका छोट्या पक्ष्याची. हा पक्षी एकदा पूर्णपणे मरणासन्न अशा अवस्थेमध्ये एका वाळवंटामध्ये पडलेला असतो. त्याची चोच बोथड झालेली असते, त्याचे पंख झडलेले असतात, त्याला जागोजागी जखमा झालेल्या असतात. उडणं तर दूरच, त्याला साधं सरकता पण पुढे येत नसतं. यावेळी गरुड पक्षी आकाशातनं जात असतात. ते या पक्ष्याची अवस्था बघतात, खाली उतरतात, त्याला आस्थेने त्याची चौकशी करतात आणि अतिशय उदास मनाने तो पक्षी त्यांना सांगतो की गरुडदेवा, ही माझी परिस्थिती ही अशी आहे आणि मला मरणही येत नाही आहे आणि माझ्या या अवस्थेतून माझी सुटकाही येत नाही आहे. कृपया तुम्ही माझं एक काम कराल, मला या परिस्थितीतून तुम्ही काही करून बाहेर काढा. ते म्हणतात, ठीक आहे, मी आता स्वर्गामध्ये चाललेलो आहे, तर मी तिथे जाऊन विचारतो की काय करता येईल ते. ते स्वर्गात पोहोचतात आणि त्या ठिकाणी ते चौकशी करतात, या पक्षाची सगळी माहिती देतात आणि त्याला असं सांगितलं जातं की हा जो पक्षी आहे, हा त्याच्या मागच्या जन्मीचे भोग भोगतो आहे. तो मागच्या जन्मी मानव होता आणि त्यावेळेला त्याने जे अत्याचार केले त्याचं फळ तो आता भोगतो आहे आणि ही त्याची अवस्था 7 वर्ष अशी राहणार आहे. गरुडदेव त्या पक्षाच्या वतीने गयावया करतात, त्यांना सांगतात, नाही हो, 7 वर्ष हा अशा पद्धतीने नाही राहू शकणार, त्याला काहीतरी तुम्हाला उशाप दिला पाहिजे किंवा काहीतरी मदत केली पाहिजे. मग शेवटी गरुडदेवांच्या विनंतीवरून त्यांना असं सांगितलं जातं की त्याला सांगा की प्रत्येक त्याच्या दुःखामध्ये त्यांनी एकच मंत्र जपायचा आहे आणि तो म्हणजे, हे ईश्वरा तुझे आभार. गरुडदेव हे ऐकतात आणि पुन्हा खाली येतात आणि त्या पक्षाला तो निरोप देतात आणि त्यांच्या मार्गाने चालायला लागतात. त्यानंतर तो पक्षी काहीही झालं तर हे ईश्वरा तुझे आभार म्हणत असतो. म्हणजे त्याला खूप वेदना झाल्या तरी तो म्हणतो, हे ईश्वरा तुझे आभार. त्याला खूप तहान लागली, आजूबाजूला पाणी नसतं, तो म्हणतो, हे ईश्वरा तुझे आभार. असेच काही दिवस जातात. पुन्हा एकदा गरुडदेव स्वर्गाकडे जायला निघालेले असतात. उत्सुकतेने ते पुन्हा त्या जागेत खाली बघतात. त्यांना असं लक्षात येतं की त्या ठिकाणी जिथे पूर्ण वाळवंट होतं तिथे आता हळूहळू एक तळं तयार झालेलं आहे. तो जो भाग आहे हा हिरवागार झालेला आहे आणि हा जो पक्षी आहे, जो अगदी मरणासन्न अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला होता, त्याला पंख फुटायला सुरुवात झालेली आहे आणि तो बऱ्यापैकी तरतरीत झालेला आहे आणि त्याची आता तो हालचाल करू लागलेला आहे. गरुडदेवांना खूप आश्चर्य वाटतं आणि ते त्या पुन्हा स्वर्गात जाऊन त्यांना विचारतात की हे असं कसं झालं, त्याला तर 7 वर्षाचा तुम्ही शाप दिला होता, पण तो तर 7 दिवसामध्येच तो बऱ्यापैकी त्याची परिस्थिती सुधारलेली आहे त्या पक्षाची. त्यावेळेला तिथून त्याला सांगितलं जातं की त्याला जो मंत्र दिला होता तो अगदी मनोभावे पाळतो आहे आणि त्यामुळे तो आता पूर्णपणे बरा होऊन त्याचं पक्षाचं जे आयुष्य आहे तो पूर्ण ते जगणार आहे आणि यापुढे त्याला कुठलाही त्रास होणार नाही. मित्रांनो, ही एक छोटीशी कथा आहे, छोटीशी गोष्ट. एक गोष्ट याच्यातनं शिकण्यासारखी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा, आपल्या दैवाला दोष देण्यापेक्षा, देवाला दोष देण्यापेक्षा किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा आपण जर सतत देवाचे आभारी राहिलोत आणि म्हणत राहिलोत की हे ईश्वरा तुझे आभार, तर त्यातून एक सकारात्मकता तयार होते आणि लवकरच तुमची परिस्थिती सुधारायला त्याच्याने निश्चितच मदत होते. तुम्ही कल्पना करा की तुमचं खूप डोकं दुखतं आहे आणि तुम्ही त्यावेळेला जर देवाला म्हटलात की हे ईश्वरा तुझे आभार, माझं फक्त डोकंच दुखतं आहे, मला ताप आलेला नाही. तुम्ही व्यवहारामध्ये जर काही तुम्हाला नुकसान झालं आणि तुम्ही जर त्यावेळेला सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करून मनात हे सुद्धा आपण जर म्हटलं की हे ईश्वरा तुझे आभार, की ह्या फक्त एका व्यवहारामध्ये माझ्या अशा चुकीमुळे माझं नुकसान झालेलं आहे, तर कदाचित तुम्ही पुढचा व्यवहार करताना ती चूक सुधारून त्यातून काहीतरी मार्ग काढण्याची सकारात्मकता हे ईश्वरा तुझे आभार या शब्दामुळे तुमच्यात आलेली असते. त्यामुळे यापुढे कुठल्याही अडचणीमध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये आपण त्रागा करत बसण्यापेक्षा आपलं दुःख हे दुसऱ्या कोणापेक्षा तरी कमीच आहे हे लक्षात घेऊन हे ईश्वरा तुझे आभार असं जर म्हटलं तर कमीत कमी एक सकारात्मकतेचं कवच तुमच्या भोवती तयार होतं आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी, योग्य विचार करण्यासाठी एक सुपीक अशी मानसिक परिस्थिती निर्माण होते. विचार करा.